हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जाड नवरीची चविष्ट गोष्ट. अमोल, बघ रे, चांगली सडपातळ मुलगी बघ. स्थूल नवऱ्या घेतली तर लोक हसतील. आईचं बोलणं कानात ठसठसत होतं, पण अमोल मात्र वेगळ्या विचारांचा होता. आई, सुंदरता ही शरीरात नसते, मनात असते. तू एकदा राणीला भेट तर. राणी म्हणजे अमोलच्या आयुष्यात आलेली एक वेगळीच गंमत. कॉलेजमध्ये एकत्र असताना राणीच्या मनमिळावू स्वभावामुळे अमोल तिच्या प्रेमात पडला. ती स्थूल होती, पण तिचा हास्य, तीव्र बुद्धी आणि तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास अमोलला खूप आवडायचा. शेवटी सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता अमोलने राणीशी लग्न केलं. लग्नात अनेकांच्या नजरा विचित्र होत्या. काहींची हळूच पुटपुटून म्हटलं, ही नवरी आहे की रसगुल्ला. राणीला सगळं ऐकू जात होतं, पण ती शांत होती. तिच्या चेहऱ्यावर एक हसू होतं, धीराचं आणि आत्मविश्वासाचं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस माई राणीला टाळूनच वागत होती. कधी तिच्या जेवणावर टिप्पणी, कधी कपड्यांवर, अगं थोडं वजन कमी केलंस तर बरं होईल. राणी नुसतीच फसून म्हणायची, माई हो, बघूया हळूहळू. राणीचं सगळं घर सांभाळणं, स्वयंपाकात नवनवीन प्रकार करणं आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना हसवत ठेवणं. सगळ्यांना भुरळ पडली. तिच्या हास्याने घरातला ताण निवळायचा. काही दिवसातच शेजारच्या तोंडातलं वाक्य बदललं, तुमच्या घरातली राणी म्हणजे खरंच राणी आहे गं. माईंचं मत आता हळूहळू बदलत गेलं. एक दिवस ती राणी बोलस. राणी थोडीशी गहीवरून म्हणाली, आई, प्रेमाला आकार नसतो आणि माणूस जाड नसतो, त्याचं मन मोठं असतं. राणीच्या प्रेमाने आणि स्वभावाने ती बदल. जाड आहे, पण राजकुमारीसारखीच दिसते. स्वभावाचं कौतुक करत होते, पण राणीच्या मनात एक जुने स्वप्न अजून जिवंत होतं. आपलं स्वतःचं फूड ब्लॉगर चॅनल सुरू करायचं. रात्री जेवण झाल्यावर ती अमोलला सांगते, अमोल, तुला एक गोष्ट सांगू का? बोल ना गं, तू सांगशील तेच ऐकायचं असतं मला. माझं स्वप्न आहे की मी माझा स्वतःचा यूट्यूब फूड चॅनल सुरू करावा. लोकांना दाखवावं की जाड व्यक्तीसुद्धा खूप काही करू शकतो. अमोलला क्षणभर काहीच सुचलं नाही आणि मग तो जोरात हसतो. हे बघ, मला वाटलं तू काहीतरी एक मोबाईल स्टँड आणला. निळी साडी. राणीने पहिला व्हिडिओ तुपातली पुरणपोळीचा गोडवा. पहिल्याच आठवड्यात तिचा फूड चॅनलला चांगला प्रतिसाद मिळाला. जाड नवरीची चविष्ट स्वयंपाकशाळा हे नाव तर लोकांच्या तोंडी बसलं. सुरुवातीला लोकांनी तिच्या वजनावर टिप्पणी केली, पण तिच्या स्वयंपाकाची चव आणि आत्मविश्वास आणि बोलण्याची गोडी पाहून लोकांनी टोकणे बंद केलं आणि कौतुक करायला सुरुवात केली. वाढतं यश आणि बदललेली नजर. एका स्थानिक वृत्तपत्रात तिच्या फूड चॅनलबद्दल लेख आला. गोड हसणारी ही जाड नवरी आपल्या चविष्ट रेसिपींना संपूर्ण गाव जिंकते. माईने तो लेख फ्रेम करून घरात लावला. शेजारच्या सविताबाईंनी एक दिवस म्हटलं, राणी, तू जाड असलीस तरी तुझं मन खूप हलकं आहे आणि विशाल आहे. राणी हसली, हो ना काकू, वजन खांद्यावर नको, हसण्यात आणि स्वयंपाकात असावं. कथेच्या पुढचा वळण मोटिवेशनल सेशन. राणीला आता महिलांचे कार्यक्रम, कॉलेज फेस्टिवलमध्ये बोलण्यासाठी बोलवलं जात होतं. ती प्रत्येक ठिकाणी एकच सांगायची,
स्वतःवर प्रेम करा, मग जगही तुमच्यावर प्रेम करेल. एका दिवशी तिच्या जुन्या कॉलेजच्या रियुनियनमध्ये तिला तिचा जुना मित्र सौरभ भेटतो, जो कॉलेजमध्ये तिच्यावर सतत वजनावरून टोमणे मारायचा. तो ओशाळून म्हणाला, राणी, मी त्यावेळी खूप चुकीचं बोललो. तू आज खूप मोठी झाली आहेस. मला माफ करशील का? राणी हसून म्हणाली, सौरभ, तू मला जाड म्हटलं होतंस, पण त्या शब्दानेच मी स्वतःचं खरं वजन ओळखलं. राणीचं चॅनल आता लाखो सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचलं होतं, पण ती अजूनही स्वयंपाक करताना माईसाठी पुरणपोळी करायला विसरत नाही आणि प्रत्येक रेसिपीच्या शेवटी ती एकच वाक्य बोलते, स्वयंपाकाचा गोडवा शरीरात नसतो, तो मनात असतो. तुमच्यासाठी काय संदेश? जाड असणं हा दोष नाही. आत्मविश्वास, मेहनत आणि प्रेम हेच खरं सौंदर्याचे निकष असतात. राणीचं यूट्यूब चॅनल आता लोकप्रिय झालं होतं. सगळीकडे तिचं कौतुक होत होतं. एक दिवस तिला एका मोठ्या कुकिंग रियालिटी शोसाठी आमंत्रित केलं, इंडियाज नेक्स्ट सुपर कुक. राणी खुश झाली, पण तिने एक अट पाहिली, स्पर्धकाचं वजन 70 किलो खाली असावं. ती हादरली. तिने आयोजकांना फोन केला, मी स्पर्धेसाठी पात्र नाही का? माझं वजन 98 किलो आहे. त्यांचं उत्तर स्पष्ट होतं, आपल्याला विशिष्ट ब्रँडिंगसाठी ठराविक इमेज लागते. कृपया समजून घ्या. आतल्या आत मोडलेली राणी त्या रात्री ती शांत बसून होती. हसणारी राणी आज गप्प होती. अमोल तिच्या जवळ बसला. राणी, काय झालंय गं? अमोल, माझ्या शरीराने मला स्वप्नातून बाहेर ढकललं. तू फक्त सांग, आपण वेगळा रस्ता शोधूया. राणीचा प्रतिकार. दुसऱ्या दिवशी राणीने एक नवीन व्हिडिओ अपलोड केला, माझं वजन, माझी ताकद. या व्हिडिओत तिने स्पष्टपणे सांगितलं की तिला एका शोमधून बाहेर करण्यात आलं कारण ती फिट नव्हती. मी जाड आहे, पण माझा स्वयंपाक, माझं प्रेम, माझं व्यक्तिमत्व कोणत्याही सडपातळ व्यक्तीपेक्षा कमी नाही. तुमचं शरीर नाही, तुमचं काम बोललं पाहिजे. हा व्हिडिओ एका रात्रीत व्हायरल झाला. 1 कोटी व्ह्यूज, हजारो सपोर्ट कमेंट्स. मीडियात खळबळ. बघता बघता तिच्या या धाडसी वक्तव्यामुळे अनेक न्यूज चॅनल्स, आंतरराष्ट्रीय फूड ब्लॉगर्स त्यांची दखल घेतली गेली. एका प्रसिद्ध मासिकेने तिच्या फोटोसह फ्रंट पेजवर हेडलाईन दिली, द क्वीन हू कुक हर वे दो बॉडी शेम. एक दिवस माईने तिला एक छोटंसं पत्र दिलं. ते सासूबाईंचं होतं, राणी, तू केवळ माझी सून नाही, तू माझा अभिमान आहेस. मी पूर्वी केवळ शरीर बघितलं होतं, पण तू मला मन बघायला शिकवलंस. तुझ्यासारख्या मुलींसाठीच देवाने सगळं जग थांबवावं असं वाटतं. माई, राणी, आता तू टेड टॉक्स आणि मोटिवेशनल सेशन्समध्ये बोलावं लागायला पाहिजे. जाड नवरी हे आता एक ब्रँड झालं. शहरात पहिली जाड नवरी किचन स्टुडिओ सुरू झालं, जिथे ती अशा मुलींना शिकवत होती ज्या स्वतःबद्दल कमीपणाची भावना बाळगत होत्या. शेवट. पण यावेळी तो एक इतिहास आहे. एका कार्यक्रमात तिला बोलवण्यात आलं, जिथे आयोजकांनी सांगितलं, तुम्ही आमच्यासाठी फक्त शेफ नाही, आदर्श आहात. तेव्हा राणी हसून म्हणाली, माझं शरीर हे माझं रूप नाही, हे माझं सामर्थ्य आहे. आणि जाड नवरी ही एक उपाधी नाही, ती एक चळवळ आहे. राणीचं जाड नवरी किचन स्टुडिओ यशस्वीपणे चालू होतं. महिलांसाठी ती केवळ एक शेफ नव्हती, तर बॉडी पॉझिटिव्हिटीची ब्रँड ॲम्बॅसेडर झाली होती. एका दिवशी तिच्या स्टुडिओत एक लहानशी मुलगी आईसोबत आली. ती थोडी स्थूल होती आणि खूपच गप्प. आई म्हणाली, माझी पायल शाळेत सतत टोमणे ऐकते, तिचा आत्मविश्वास हरवला आहे. तिच्यासारख्या मुलींसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. राणी त्या मुलीकडे गेली, तिच्या हातात आपली शेफ कॅप ठेवली आणि म्हणाली, ही कॅप घाल, कारण तू पुढची बॉस शेफ होणार आहेस. त्या दिवशी राणीने ठरवलं, माझा पुढचा टप्पा स्वस्थ शरीर, सकारात्मक मन या अभिनयाचं नेतृत्व करायचं. जाड नवरी मोहीम शाळांमध्ये पोहोचली. राणीने महाराष्ट्राला अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांमध्ये शरीर, सकारात्मकता, पोषण आणि आत्मविश्वास यांबाबत कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली.
ती मुलींना सांगायची, फिटनेस म्हणजे सडपातळ दिसणं नाही, तर स्वतःच्या शरीराला आणि मनाला आदर देणं. नवीन संघर्ष, विरोधकांचा सामना. राणीच्या वाढत्या यशामुळे काही कंपन्यांना त्रास व्हायला लागला. स्लिमिंग प्रोडक्ट्स आणि फिटनेस ब्रँड्स ना तिचं खरं बोलणं खटकू लागलं. एका कॉन्फरन्समध्ये एका ब्रँड ॲम्बॅसेडरने थेट स्टेजवर म्हटलं, आपण शरीरावर प्रेम करतो, पण वजन वाढल्यावर ते आरोग्यासाठी घातक असतं. राणीने शांतपणे माईक घेतला आणि म्हणाली, वजन हे केवळ आकडा असतो, तो आरोग्य ठरवत नाही, स्वाभिमानही नाही. आणि आरोग्याची काळजी घ्या, पण त्यासाठी स्वतःला कमी लेखू नका. हा तिचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला. अमोल राणीला सरप्राईज देण्याचं ठरवतो. राणीची कामगिरी पाहून अमोलने एक सरप्राईज गिफ्ट ठेवलं, एक पुस्तक. जाड नवरी, स्वयंपाकाच्या पलीकडची गोष्ट. ते पुस्तक राणीच्या आयुष्यातील संघर्ष, आत्मविश्वास, अपमान आणि यश यावर आधारित होतं. अमोलने गुपचूप लिहिलं होतं, तिच्या यशाला शब्दात रूप दिलं होतं. राणी ते वाचताना गहिवरली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. एका मोठ्या राष्ट्रीय टेलिव्हिजन शोमध्ये तिला सोशल आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. स्टेजवर तिने भाषण केलं, माझं वजन 98 किलो आहे आणि माझा आत्मविश्वास 100%. जेव्हा मी आरशात बघते तेव्हा मला माझं वजन दिसत नाही, मला माझं कर्तृत्व दिसतं. आणि मी जाड आहे, पण ही जाडी माझं सौंदर्य आहे, माझी ओळख आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमला. ती जाड नवरी होती, पण प्रत्येक स्त्रीच्या मनातली राणी होती. सौंदर्याच्या समाजनिर्मिती चौकटी मोडून आत्मविश्वासाच्या जोरावर जग जिंकता येतं. फक्त स्वतःवर प्रेम असायला हवं. तिचं वजन न हे तिचं मूल्य मोठं होतं. राणीचं आयुष्य आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेलं होतं. तिचं जाड नवरी हे नाव आता थट्टेचं नव्हतं, तर लाखो स्त्रियांचं बळ बनलं होतं. तिने स्वतःच्या शरीरावर प्रेम करत जगालाही ते शिकवलं होतं. एक दिवस ती तिच्या आईबाबांच्या गावी गेली. शाळेत तिला पूर्वी मोठ्या साईजची म्हणून चिडवलं जायचं. तिथेच आता भिंतीवर मोठं फलक झळकत होतं, आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी राणी कदम, भारतातील बॉडी पॉझिटिव्हिटी आयकॉन. राणी थोडी थबकली, डोळे भरून आले. त्या गावातली एक लहान मुलगी तिला धावत आली, तिला मिठी मारली आणि म्हणाली, ताई तुम्ही जाड आहात, पण खूप सुंदर आहात. राणीने तिला जवळ घेत हसत उत्तर दिलं, हो ग, कारण सुंदर दिसण्यासाठी सडपातळ असण्याची गरज नसते. प्रेम, आत्मविश्वास आणि आपुलकी पुरेसा असतो. तो मनाचा मुकुट असतो. मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमात राणीला मनाचा मुकुट पुरस्कार मिळतो. तिचा पती अमोल, सासूबाई माई, तिचे विद्यार्थी, तिच्या फॉलोअर्स सगळे तिथे येतात. ती स्टेजवर येते आणि म्हणते, माझं शरीर माझा आकार नाही, तर माझी ताकद आहे. जाड आहे म्हणून मागे राहिले असते तर आज मी हजारो स्त्रियांसाठी आशेचं रूप बनले नसते. स्वतःवर प्रेम करा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा सगळं जग तुम्हाला स्वीकारतं. संपूर्ण हॉल टाळ्यांनी गजरतो. ती जाड नवरी म्हणून ओळखली गेली, पण आज ती लाखो मनांची राणी झाली. खऱ्या सौंदर्याला परिमाण लागत नाही, कारण ते मनातून झळकतं. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तसंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.